ताज्या हिरव्या वाटाण्यामध्ये एक वाटी बेसन घालून आज आपण एक छान अशी रेसिपी पाहत आहोत। हिवाळा आला की हिरवे कंच असे वाटाणे बाजारात येतात आणि त्या वाटाण्यापासून आपण अनेक पदार्थ बनवतो। मटार पनीर बनवतो किंवा आपण डोसे बनवतो आणि बरेच काही पदार्थ आपण या हिरव्या कंच वाटाण्यापासून बनवत असतो। नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आपण हिरव्या कंच वाटाण्यापासून छान अशी रेसिपी पाहत आहोत। तर बघू शकता इथे मी एक वाटी हिरवे कंच असे वाटाणे घेतलेले आहे। वाटाण्याच्या शेंगा बाजारातून आणून त्याच्यापासून मी वाटाणे काढून घेतलेले आहे आणि ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये एक वाटी आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहे, तसंच अर्धा इंच आल्याचा तुकडा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे, अर्धा चम्मच मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर आता इथे आपल्याला घ्यायचं आहे एक मिक्सरचं पॉट आणि या पॉटमध्ये आपल्याला हे जे साहित्य आहे ते सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे। पूर्णतः मिक्सरच्या पॉटमध्ये सगळं साहित्य घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कपभर पाणी घालायचं आहे आणि हे जे वाटण आहे ते छान असं बारीक करून घ्यायचं आहे। अगदी एकजीव झालं पाहिजे एवढं बारीक आपल्याला हे वाटण हवं आहे। तर इथे बघू शकता मी हे वाटण काढून घेतलेले आहे आणि किती छान असं बारीक हे झालेलं आहे आणि आपल्याला असंच बारीक वाटण इथे हवं आहे। आता हे जे वाटण आहे हे आपल्याला एका बाजूला ठेवायचं आहे आणि इथे घ्यायची आहे आपल्याला एक प्लेट। आज आपण हिरवे वाटाणे व त्याच्यामध्ये बेसन घालून एक अशी भाजी बनवत आहोत की जी भाजी तुम्ही बनवली तर मटर पनीरला सुद्धा मागे टाकेल। तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी प्लेट घेतलेली आहे आणि याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यानंतर ही जे पेस्ट आहे किंवा हे जे एक वाटण आहे हे वाटण आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे। वाटण पूर्णतः प्लेटमध्ये काढल्यानंतर आता आपल्याला एकीकडे गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे। आपण जे हे पूर्ण वाटण याच्यामध्ये काढून घेतल्यानंतर आता आपल्याला हे वाटण पूर्णतः असं फैलून घ्यायचं आहे। फैलवल्यानंतर आपल्याला जे पाणी गरम झालेलं आहे किंवा जे पाणी उकळीला आलेलं आहे त्याच्यावर याला वाफून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला याच्या छान अशा वड्या पाडता येईल। तर इथे बघू शकता एकीकडे पाणी छान असं उकळीस आलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला ठेवायची आहे एक प्लेट आणि त्याच्यावर हे वाटण जे आहे ते अशा प्रकारे ठेवून द्यायचं आहे आणि याला छान असं आपल्याला वाफून घ्यायचं आहे। अगदी 5 ते 10 मिनिटात हे जे वाटण आहे ते छान असं शिजून तयार होतं। तर इकडे तुम्ही बघू शकता अगदी 10 मिनिटं पूर्ण झालेली आहे आणि इथे बघू शकता आपलं जे वाटण आहे किंवा आपण जे एक प्रकारचं सारण एका प्लेटमध्ये घालून घेतलेलं होतं ते छान शिजलेलं आहे। आता हे शिजलं की नाही ते पाहण्यासाठी आपल्याला इथे एक चम्मच घ्यायचा आहे आणि चम्मच त्याच्यामध्ये घालून बघायचा आहे। तर तो कोरडा जर आला तर समजायचं की आपलं जे हे सारण आहे किंवा एक प्रकारचं जे वाटण आहे ते शिजून तयार आहे। आता ते आपण थंड करायला ठेवूया आणि तोपर्यंत एकीकडे आपण छान अशी फोडणी करून घेऊया। तर याच कढईमध्ये जे मी पाणी घातलेलं होतं ते पाणी काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला घालून घ्यायचं आहे ते तेल। आज आपण जी भाजी बनवत आहोत ती भाजी एवढी छान बनते की जर तुम्ही एकदा बनवली तर तुम्ही जेव्हाही तुमच्याकडे वाटाणे आणाल किंवा वाटाण्याच्या शेंगा आणाल तेव्हा ही भाजी नक्की बनवाल। तर इथे बघू शकता कढई छान अशी गरम झालेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला भाजीला जेवढं हवं आहे तेवढं आपल्याला तेल इथे घालून घ्यायचं आहे। तर मी अंदाजे इथे 5 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे। आता हे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे आणि इकडे बघा थोडं जिरं घेतलेलं आहे, एक वेलची घेतलेली आहे आणि एक तेजपान घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर तेलामध्ये हे सगळं साहित्य टाकलं की आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे कट केलेली हिरवी मिरची। तर ही हिरवी मिरची घातल्यानंतर आपल्याला थोडा कोथिंबीर घालून घ्यायचा आहे, कारण की फोडणीमध्ये जर आपण थोडा कोथिंबीर घातला ना तर भाजी आपली खूप छान बनते, म्हणून थोडा कोथिंबीर फोडणीमध्ये नक्की घालत जा। नंतर कट केलेला बारीक कांदा जो आहे तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थोडं असं शिजत आलं की आपल्याला इथे घालायचं आहे 2 चम्मच छान असं वाटण। आज आपण या भाजीमध्ये जे वाटण वापरत आहोत ते वाटण मी अगदी 2 ते 3 दिवसापूर्वी बनवून ठेवलेलं होतं। हे वाटण कसं बनवलं याचा पूर्णतः व्हिडिओ या चॅनलवरती उपलब्ध आहे, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल। तर इथे 2 चम्मच आपल्याला हे वाटण टाकायचं आहे। या वाटणामध्ये शेंगदाणे, खोबरं तसंच जे जे वाटणामध्ये साहित्य हवं आहे ते सगळं साहित्य याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता जर तुमच्याकडे वाटण नसेल तर तुम्ही तेच वाटण कसं बनवलं ते पाहून नक्कीच बनवू शकता। तर आता हे वाटण घातल्यानंतर आपल्याला चमच्याने याला छान असं परतून घ्यायचं आहे। चमच्याने परतवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चम्मच घालायचे आहे ते लसण छान असा मी बारीक करून घेतलेला होता। त्याच्यामध्ये मी जिरं घातलेलं होतं आणि ते खलबत्त्याला छान असं काढून घेतलेलं होतं आणि तेच लसण मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। लसण फोडणीमध्ये होईपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आले असेल तर प्लीज तुम्ही एक लाईक करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे कमेंट करून कळवायला सुद्धा विसरू नका। आता इथे अर्धा चम्मच आपल्याला हळद घालायची आहे, अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे,
तसंच 1 चम्मच तिखट घालून घ्यायचं आहे आणि जो भाजीला तुम्ही मसाला घरी वापरता तोच याच्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे. आता हे सगळं साहित्य घातल्यानंतर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला ही फोडणी होऊ द्यायची आहे. आपण आपल्या घरी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या नेहमीच करत असतो. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करणे खूप आवडते. पण त्याच्यामध्ये जर आपण अशा प्रकारची मटारची भाजी बनवली ना, तर मी तुम्हाला सांगते तुमच्या घरी प्रत्येकालाच ही भाजी नक्की आवडेल. तर इथे बघू शकता, इथे आपली फोडणी छान अशी झालेली आहे आणि फोडणीला छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता एक बारीक चिरलेला टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. बारीक चिरलेला टोमॅटो याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला छान असा चमच्याने त्याला परतून घ्यायचा आहे. फोडणीमध्ये टोमॅटो छान असा परतून घेतला की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून मंद आचेवर ही फोडणी छान अशी होऊ द्यायची. जेवढी फोडणी आपली छान शिजेल तेवढीच आपली भाजी छान अशी चवीला बनते. तर इथे बघू शकता, थोडं पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनटं आपण ही जी फोडणी आहे ती छान अशी शिजू देणार आहे. याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला ती शिजू द्यायची आहे. तुम्ही याच्या आधी वाटाण्याची अशा प्रकारे भाजी बनवली का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि इथे बघू शकता, आपली फोडणी छान अशी शिजून तयार आहे. आता एका चमच्याने जे आपले टोमॅटो होते ते आपल्याला थोडे असे बारीक करून घ्यायचे आहे. याच्यामध्ये मी बारीक चिरून टोमॅटो घातला, तुम्ही त्याऐवजी बारीक प्युरी करून सुद्धा वापरू शकता. आता इथे छान अशी आपली फोडणी तयार आहे आणि याच्यामध्ये आपण 2 कप असं पाणी घालून घेऊया. आपल्याला इथे पाणी कमी वापरायचं नाही, आपल्याला 2 कपच पाणी इथे वापरायचं आहे. कारण की जी फोडणी आहे त्याच्यामध्ये जर आपण पाणी कमी घातले तर हा जो रस्सा आहे तो घट्ट येण्याची शक्यता आहे. म्हणून इथे आपल्याला पाणी 2 कपच इथे वापरायचं आहे. फोडणीला छान अशी उकळी येईपर्यंत इकडे जे आपण वाटाण्याचं सारण जे आहे ते आपण वाफून घेतलेलं होतं आणि ते थंड करायला ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता इथे छान असं थंड झालेलं आहे. आता आपल्याला याच्या छान अशा वड्या पाडू शकता. अगदी सहज या वड्या निघतात. आता तुम्हाला जसा शेप हवा आहे तशा प्रकारे तुम्ही या वड्याला शेप देऊ शकता. मला चौकोनी शेप आवडते म्हणून मी याला चौकोनी शेप देणार आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज ह्या वड्या पडत आहे आणि तशाच निघायला पण खूप अशा सोपी जातात. जास्त वेळ इथे लागत नाही. आणि इथे बघू शकता आपल्या वड्या किती सहज अशा निघून तयार आहे. आता तुम्ही बघू शकता किती छान अशा चौकोनी इथे वड्या झालेल्या आहे. आणि खूप अशी आपण जर अशी ही वडी खाल्ली ना तर खूप चवीला चविष्ट लागते. कारण की मी जेव्हा ही वडी बनवली आणि माझ्या मुलीनी एक चाखून पाहिली तर तिलासुद्धा ही वडी खूप आवडली. म्हणून आपण तशी ही वडी खाऊ शकतो. तर इथे बघा आपल्या फोडणीला छान अशी उकळी फुटलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ज्या वड्या आहेत त्या पूर्णतः घालून घ्यायच्या आहे. खूप चवीला चविष्ट अशी ही भाजी बनून तयार होते. अगदी जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त पसारा या भाजीचा होत नाही. अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी वेळात आपण ही भाजी बनवू शकतो. तर इथे आपण सगळ्या वड्या याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहे. पूर्णतः वड्या घातल्यानंतर आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळ याला छान अशी शिजू द्यायची आहे. आपण जी हिरव्यागार वाटाण्यापासून आज ही जी भाजी बनवली ही आपण पोळीसोबत खाऊ शकतो, भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा जर आपल्याकडे छान असा गरमागरम भात जर झाला असेल तर त्या भातासोबत सुद्धा आपण ही भाजी खाऊ शकतो. तर इथे बघू शकता अगदी छान अशी ही इथे भाजी बनून तयार आहे. आता आपण एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेऊया. तर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि भाजीसुद्धा खूप अशी छान झालेली आहे. याच्या आधी तुम्ही अशा प्रकारची भाजी बनवली का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि इथे बघू शकता किती छान अशी इथे भाजी आपली तयार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.